करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या शाकंभरी कॉलनीतील बंद बंगला फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे। प्रसाद मिसाळ आणि साहिल सोनुले अशी या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून त्यांनी चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या कुंभार गल्लीत माधुरी वाल्मिक कातवरे राहतात। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या शाकंभरी कॉलनीत त्यांचा बंगला आहे। चोरट्यांनी माधुरी कातवरे यांचा बंद बंगला फोडून या बंगल्यातील 2 LCD टीव्ही, होम थिएटर, गॅस शेगडी, गॅस टाकी, तांब्याच्या 4 घागरी, एक हंडा, स्टीलची भांडी, मिक्सर आणि कपडे असं सुमारे 50,000 रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलं होतं। या ठिकाणी चोरट्यांनी दारूची आणि नशिल्या अंमली पदार्थांची पार्टी करून इथलं सर्व साहित्य चोरलं होतं। या प्रकरणी माधुरी कातवरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। आज पोलिसांनी या प्रकरणी शिंगणापूर इथल्या प्रसाद अजित मिसाळ आणि चंबुखडी इथल्या गणेश नगरमधील साहिल सचिन सोनुले या दोघा चोरट्यांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे।